नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओंकार बगरे या आमच्या YouTube चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आपण इयत्ता 9वी मधून 10वी मध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गणित हा विषय शिकवत आहोत। तरी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करायला विसरू नका। ज्या विद्यार्थ्यांनी पाठीमागील व्हिडिओ पाहिलेले नाही आहेत आणखी त्या विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देण्यात आलेली आहे। तुम्ही सुरुवातीला पाठीमागचे व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजे पुढील एक्झाम्पल समजायला तुम्हाला मदत होईल। आणि ज्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राइब केला त्यांचं मनापासून आभार आहे। बघा तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन पेपर पॅटर्न कसा आहे ते शिकलो। त्यानंतर प्रॅक्टिस सेट 1.1, प्रॅक्टिस सेट 1.2 अशा प्रकारे आपण शिकत आलेलो आहोत। तर आता आपण प्रॅक्टिस सेट 1.3 शिकणार आहोत। तर यापूर्वी मला तुम्हाला असं सांगावंसं वाटतंय की जे 9वी तून 10वी जाणारे विद्यार्थी आपला व्हिडिओ दररोजचा व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती एक मेसेज करावा, जेणेकरून आम्ही व्हॉट्सअपचा एक ग्रुप तयार करत आहोत। त्यामुळे ऑनलाइन टेस्ट सिरीज जेव्हा आयोजित केली जाईल तेव्हा तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल। चला तर मग कालच्या तासामध्ये आपण डिटर्मिनंट म्हणजे काय ते शिकलो, निश्चयक म्हणजे काय, ग्रामरचा नियम मी समजावून सांगितला आणि आज ग्रामरच्या नियमानुसार आपल्याला काही एक्झाम्पल प्रत्यक्ष सोडवायचे आहेत। बघा तर मग क्वेश्चन नंबर 3, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स बाय युजिंग क्रॅमर्स रूल। म्हणजे पुढील समीकरणे क्रॅमर्सच्या नियमानुसार सोडवा। हा बोर्डच्या परीक्षेसाठी 3 मार्काला येणारा आपल्याला प्रश्न आहे। बघा, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स बाय युजिंग क्रॅमर्स रूल। क्रॅमर्सच्या नियमानुसार पुढील समीकरणे सोडवा। कालच्या तासामध्ये आपण क्रॅमर्सचा नियम समजावून सांगितलेला आहे। एक उजळणीचा भाग म्हणून मी थोडक्यात तुम्हाला समजावून सांगते। मी कालच सांगितलं होतं 12, 32, 13 हे अंक लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला हा नियम लिहायला सोपा जाईल। सुरुवातीला आपण कच्चे काम करत असताना क्रॅमर्सच्या नियमावरचा प्रश्न आल्या A1, B1, C1 हे लिहून ठेवा। त्यानंतर A2, B2 आणि C2 याला आपण नंबर दिले होते 1, 2 आणि 3। हे कच्चं काम आहे, जेणेकरून आपल्याला सूत्र आठवते का ते पाहण्यासाठी। त्यानंतर आपण D ची किंमत काढतोय। D ची किंमत काढण्यासाठी 12 अंक लक्षात ठेवायला सांगितला होता। A1, A2, B1, B2 12 नंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, Dx ची किंमत काढण्यासाठी आपण 32 हा अंक सांगितलेला होता। 32 मध्ये C1, C2 आणि 32 म्हणजे 3 आणि 2 C1, C2, B1, B2 हे नंबर आपल्याला मिळाले होते। तर त्यानंतर आपल्याला dy काढायचा होता। बघा, dy साठी मी इथे लिहून दाखवते तुम्हाला 12, 32 आणि 13 अंक। 13 म्हणजे 1, 3 A1, A2, C1, C2 A1, A2, C1, C2 हे फक्त सूत्राचं रिव्हिजन होतं की लक्षात कसं ठेवावं म्हणून। प्रत्यक्षात उदाहरण सोडवत असताना सोपं जाईल। बघा तर मग पहिले एक्झाम्पल लिहिले, 3x - 4y = 10, 3x - 4y = 10, 4x + 3y = 5. Write down the equation 3x - 4y = 10. This is our equation number 1. बघा, समीकरण 1 झाल्यानंतर आपल्याला दोन्ही समीकरणावरून A1, B1, C1, A2, B2 आणि C2 च्या किमती शोधायच्या आहेत। ते प्रत्यक्षात कसे शोधायचे ते पाहूया। सुरुवातीला बघा, कंपेअरिंग इक्वेशन 1 विथ A1x plus B1y = C1। बघा, हे समीकरण 1 आहे ना, त्या समीकरण 1 ची A1x अधिक B1y बरोबर C1 याच्याशी आपल्याला तुलना करायची। मराठी माध्यमची मुलं इथं काय लिहितील, A1x अधिक B1y बरोबर C1 याच्याशी समीकरण 1 ची तुलना केल्यानंतर बघा A1, B1 च्या किमती मिळतील। x चा सहगुणक म्हणजे कोएफिशियंट आहे हा A1 असतो, y चा जो आहे तो B1 असतो आणि हा अंक आहे तो C1 असतो। पहिलं समीकरण आहे म्हणून A1, B1 आणि C1 अशा प्रकारे आपण घेत आहोत। तर किमती प्रत्यक्ष लिहून घेऊया। A1 बरोबर 3 दिले। बघा पुढे बघा काय काय सांगितले आणखी, B1 = -4, C1 = 10। बघा, आपल्याला A1, B1 आणि C1 च्या किमती मिळाल्या। आपण याला चौकोन करून घेतोय, कारण परत सूत्र लिहिल्यानंतर सूत्रामध्ये डायरेक्ट किमती ठेवायच्या आहेत, ते पटकन लक्षात यावं म्हणून। त्यानंतर बघा इक्वेशन नंबर 2, राइट डाउन द इक्वेशन नंबर 2, 4x + 3y = 5। दिस इज अवर इक्वेशन नंबर 2। दुसरं समीकरण आहे असं लिहून घेतलं। परत आता काय करायचं आहे आपल्याला, कंपेअरिंग इक्वेशन 2 विथ A2x plus B2y = C2। म्हणजे अशा प्रकारे A2, B2 आणि C2 च्या सुद्धा किमती लगेचच मिळतील।
इथला पहिला x चा सहगुणक म्हणजे a2, y चा सहगुणक म्हणजे b2 आणि हा अंक जो दिलाय तो म्हणजे c2 आहे. बघा मग a2 बरोबर 4 किंमत आहे, b2 बरोबर 3 किंमत आहे आणि c2 बरोबर 5 ही किंमत आहे. या समीकरणावरून लिहिली a2 b2 c2. मग या पण किमती मिळाल्या, याला पण आपण छानसा चौकोन करून घेऊया म्हणजे किमती ठेवताना सूत्रामध्ये आपल्याला सोपं जाईल. चला तर मग सूत्र लिहायचं आणि उत्तर सोडवायचं. सुरुवातीला बघा d म्हणजे डिटर्मिनंट शोधायचं आहे. d इज इक्वल टू, बघा सूत्र काय आहे d चं, इथे लिहिले a1 a2 b1 b2 12 32 आणि 13. बघा a1 a2 b1 b2 यांच्या किमती लिहून घेऊयात आपण. a1 a2, a1 व्हॅल्यू ऑफ a1 इज 3, a2 4, 3 4. b1 and b2, b1 value of b1 minus 4, b2 3 minus 4 and 3. बघा मग आपल्याला हा डिटर्मिनंट म्हणजे निषेध सोडवणं अतिशय सोपं जातं. कसा सोडवायचा निषेध? d is equal to क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 into 3 minus 4 into 4. Then d is equal to 3 3 जा 9 minus 4 4 जा 16 minus sign. Then d is equal to 9 minus plus 16 means d is equal to 25. याच्यानंतर आपल्याला dx काढायचा आहे आणि dx झाला आणि dy काढून झाला की आपलं हे गणित इथंच संपेल. चला तर मग dx is equal to, फॉर्म्युला बघा dx चा काय सांगितला, पहिला 12, आता 32, 32 म्हणजे 3 आणि 2, c1 c2 b1 b2, c1 c2 b1 b2. Value of c1 and c2 is c1 10 c2 5, 10 5. Value of b1 b2 minus 4 3 minus 4 and 3. By cross multiplying we get 10 into 3 minus 4 into 5. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे तिरका गुणाकार करतोय आपण. dx बरोबर 10 3 जा 30 minus 4 5 जा 20. dx is equal to 30 plus 20. So we get dx is equal to 50. अशा प्रकारे आपल्याला d आणि dx ची किंमत मिळालेली आहे. लगेचच आपण dy ची किंमत काढून घेऊयात. बघा dx ची किंमत आपल्याला मिळाली आहे तर आपण dy ची किंमत काढूया. dy इज इक्वल टू, फॉर्म्युला काय आहे बघा dy चा, सुरुवातीला 12 झाले 32 झाले आता 13 सांगितले. 13 म्हणजे 1 च्या खालचा अंक लिहायचा आहे. a1 a2 आणि 3 नंतर c1 c2. Put the value of a1 a2 and c1 c2. Value of a1 a2 is 3 4 and value of c1 c2 is 10 5. Cross multiplied dy is equal to 3 into 5 minus 10 into 4. Then we get dy is equal to 3 5 are 15 minus 4 10s are 40 means dy is equal to minus 25. 40 minus 15 we get 25. The sign of greater number is minus, so minus 25. Then find the value of x and y. For the finding value x, we use formula dx upon d, and for the finding value y, we use formula dy upon d. Then put the value in it. X is equal to dx. Value of dx. बघा dx ची किंमत आपल्याला किती मिळालेली आहे. तीन किमती काढलेली आहेत. d बरोबर 25, dx बरोबर 50 आणि dy बरोबर वजा 25. किमतींना आपण प्रत्येक वेळी चौकोन केला आहे जेणेकरून लिहिताना सोपं जाईल. dx ची किंमत आहे 50 आणि d ची किंमत आपण काढली आहे 25. मग हे जर सॉल्व केलं तर काय मिळेल बघा, 25 एके 25, 25 दोन्ही 50 म्हणजे x ची किंमत आपल्याला 2 मिळाली. आणि त्या अशाच प्रकारे y बरोबर dy आपल्याला किती दिलाय बघा, dy इथे किंमत काढली आपण वजा 25 आणि d ची किंमत किती आहे 25. इथे जर भागाकार केला तर y बरोबर वजा 1 मिळालं. अशा प्रकारे फायनल आन्सर लिहित असताना सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी द सोल्युशन इज x y इज इक्वल टू इन ब्रॅकेट 2 - 1 आणि मराठी माध्यमासाठी समीकरणाची उकल बरोबर कंसात x y बरोबर 2 आणि वजा 1. हे उदाहरण इथंच संपत आहे. आपण दुसरं उदाहरण पाहूया. सेकंड इक्वेशन 4x + 3y - 4 इज इक्वल टू 0.
6x इज इक्वल टू 8 मायनस 5y. बघा अशा प्रकारे गणित दिलेलं आहे. सुरुवातीला असं गणित दिले तर आपल्याला आधी त्याला सोपं रूप देता आलं पाहिजे. 4x अधिक 3y बरोबर हा वजा 4 आहे, पलीकडे पाठवा अधिक 4 होईल, म्हणजे a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 अशा स्वरूपामध्ये गणित तयार होईल. इथे सुद्धा 6x तो वजा 5y इकडे आणला तर अधिक 5 होईल. 6x अधिक 5y बरोबर 8 असं समीकरण तयार करता येईल. पहिलं समीकरण लिहूया. 4x प्लस 3y इज इक्वल टू 4. इक्वेशन नंबर 1. Compare this equation with comparing equation 1 with equation 1 with a1x plus b1y is equal to c1. बघा a1 b1 च्या किमती मिळतील. हा x चा सहगुणक म्हणजे a1 आहे. a1 बरोबर 4, b1 बरोबर 3 आणि इथे c1 ची किंमत मिळाली. c1 बरोबर सुद्धा 4च दिलेला आहे. याला आपण चौकोन करून घेऊ म्हणजे सूत्रामध्ये किमती ठेवताना सोपं जाईल. त्यानंतर राइट डाउन द सेकंड इक्वेशन. 6x plus 5y is equal to 8. This is our second equation. Once again, this equation also compare with comparing equation 2 with a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. म्हणजे समीकरण 2 जे आहे ते a2x अधिक b2y बरोबर c2 बरोबर तुलना करायची आहे. a2 ची किंमत 6 मिळाली, b2 ची किंमत 5 मिळाली आणि c2 बरोबर किंमत आपल्याला 8 मिळाली. याला पण चौकोन करून घेऊ. चला तर मग डायरेक्ट सूत्राला सुरुवात करू. सुरुवातीला d बरोबर किंमत आपल्याला शोधायची आहे. d म्हणजे फॉर्म्युला काय सांगितला बघा आपल्याला, a1 a2 b1 b2. किमती बघा, a1 ची किंमत आहे 4, a2 ची किंमत आहे 6, b1 आणि b2 बघा 3 आणि 5. चला तर मग d बरोबर इथे आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय, तिरका गुणाकार. 4 गुणिले 5 वजा 3 गुणिले 6. d ची किंमत मिळत असताना d बरोबर 4 5 जा 20 मायनस 3 6 जा 18. बघा 4 पंचे 20 झाले, 3 गुणिले 6 18 मिळाले. म्हणजेच d बरोबर 2. d ची किंमत आपल्याला किती मिळाली, 2 मिळाली. यानंतर आपल्याला dx शोधायचा आहे. बघा dx बरोबर लगेचच फॉर्म्युला आठवायचा, a1 b1 c1 a2 b2 c2 12 32 आणि 13. 32 म्हणजे काय, 3 आणि 2 चे अंक, c1 c2 b1 b2 c1 c2 b1 b2. then the value of c1 c2 is, बघा c1 आणि c2 च्या व्हॅल्यू बघूया. 4 आणि 8 दिलेला आहे इथं आपल्याला, 4 8 आणि b1 आणि b2 किती दिले बघा, 3 आणि 5 दिलेला आहे, 3 5. अशा प्रकारे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, dx ची किंमत आपल्याला मिळेल. dx इज इक्वल टू 4 into 5 minus 3 into 8. dx is equal to 4 5 जा 20 minus 3 8 जा 24. So we get dx is equal to 24 minus 20 means 4. Sign of greater number is minus. अशा प्रकारे dx ची किंमत आपल्याला वजा 4 मिळाली. आता dy ची किंमत काढायची. 12 32 13. 13 हा अंक लक्षात ठेवायचा. 13 म्हणजे 1 च्या खाली लिहून घ्या आणि 3 च्या खाली लिहून घ्या. बघा a1 a2 c1 c2 अशा प्रकारे किमती ठेवूया. a1 आणि a2 ची किंमत किती दिली बघा, 4 आणि 6 दिलेली आहे आपल्याला, 4 6. त्यानंतर c1 आणि c2 4 आणि 8 अशी किंमत दिलेली आहे, 4 8. हे सोडवूया तिरकस गुणाकार करून. dy बरोबर तिरका गुणाकार करा, 4 गुणिले 8 वजा 6 गुणिले 4. अशा प्रकारे dy बरोबर बघा 4 8 जा 32 minus 6 4 जा 24. then we get dy is equal to 32 minus 24. we get a. value of dy is 8. बघा अशा प्रकारे आपल्याला dy ची किंमत 8 मिळालेली आहे. महत्त्वाचं x आणि y ची किंमत काढणे. x ची किंमत काढण्यासाठी आपल्याकडे सूत्र आहे dx upon d. for finding the value of y there is a formula dy upon d. then x is equal to, value of dx is minus 4 and value of d is
2 बघा डी ची किंमत 2 मिळाली होती, dx ची वजा 4. हे सोडवल्यानंतर x बरोबर वजा 2 ही किंमत येईल, इथं भाग जाईल 2 ने 4 ला. त्याच प्रकारे y बरोबर dy ची किंमत 8 दिली, d ची किंमत 2 दिली, y बरोबर 2 च्या पाड्यामध्ये 8 आहे 4 नंबरला, त्यामुळे y ची किंमत आपल्याला 4 मिळालेली आहे. अशा प्रकारे द सोल्युशन इज xy - 2 4. आपल्याला मिळालेली उकल xy बरोबर वजा 2 4 अशी मिळाली. यानंतर आपण तिसरं उदाहरण पाहूया. तिसरं उदाहरण घेऊयात बघा. x + 2y = -1, 2x - 3y = 12. Write down the equation once again. X + 2y = -1. This is our equation number 1. Comparing equation 1 with a1x plus b1y = c1. नेहमीप्रमाणे दिलेलं पहिलं समीकरण आहे असं लिहून घेतलं. समीकरण 1 ची a1x + b1y = c1 या समीकरणाबरोबर तुलना कशासाठी करतोय? a1 b1 c1 च्या किमती मिळण्यासाठी. x चा सहगुणक इथे दिलाच नाही, दिला नसतो म्हणजे 1 असतो. a1 बरोबर 1 ही किंमत मिळाली. त्यानंतर y चा सहगुणक म्हणजे b1 बरोबर 2 आणि c1 बरोबर वजा 1 अशी किंमत आपल्याला मिळाली. किमती मिळाल्या की या किमतींना आपण पटकन चौकोन करून घ्यायचा, जेणेकरून सूत्रामध्ये किमती ठेवणं सोपं जाईल. त्यानंतर इक्वेशन नंबर 2, 2x - 3y = 12. This is our equation number 2. Then comparing equation number 2 with a2x plus b2y = c2. बघा या समीकरण 2 ची तुलना आपण a2x + b2y = c2 या समीकरणाशी करत आहोत. मग a2 म्हणजे x चा सहगुणक, a2 = 2, b2 आता इथं व्यवस्थित लक्ष द्या, a2x plus b2y असं म्हणालो आहे. म्हणजे इथं b2 ची किंमत 3 न घेता चिन्हासह म्हणजे वजा 3 घ्यायला विसरू नका. आणि c2 बरोबर 12. मग अशा प्रकारे या किमती आपल्याला मिळालेल्या आहेत. याला पण आपण चौकोन करून घेऊया. a1 b1 c1 a2 b2 c2 या सगळ्या किमती आपल्याला मिळाल्या. सूत्र लिहायचं आहे डिटर्मिनंट d सुरुवातीला d शोधायचा, परत dx आणि dy. d a1 a2 b1 b2. दिस इज अवर फॉर्म्युला. तुम्ही जेव्हा खूप सराव कराल तुम्हाला तेव्हा हे फॉर्म्युले लगेचच येऊन जातील. a1 ची किंमत 1, a2 ची किंमत 2, b2 बरोबर 2 b1 2 आणि b2 वजा 3. तिरकस गुणाकार क्रॉस मल्टिप्लिकेशन करून हे सॉल्व करायचं आहे आपल्याला. 1 × -3 - 2 × 2. Then d = 3 × 1 = 3 -3 -2 × 2 = 4. We get d बघा इथं चिन्ह दोन्हींची समान आलेली आहेत. वजा 4 वजा 3 बेरीज होईल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे d ची किंमत आपल्याला वजा 7 अशी मिळालेली आहे. d ची किंमत मिळाली. आता dx आणि dy लगेचच काढून घेऊया. dx बरोबर सूत्र व्यवस्थित लक्षात ठेवा. सुरुवातीला आपण 1 2 3 आकडे दिले 12 32 आणि 13 हे सूत्र आहे बघा. c1 c2 b1 b2 हे आपलं सूत्र आहे. त्यानंतर किमती ठेवूया. c1 ची किंमत आपल्याला काय मिळाली? वजा 1. c2 ची किंमत 12 वजा 1 12. b1 b2 बघा b1 2 आहे आणि b2 वजा 3 आहे. 2 आणि वजा 3 गडबडीमध्ये जर किमती चुकीच्या ठेवल्या तर उत्तर चुकीची निघत जातील. dx बरोबर बघा dx ची किंमत काढत असताना नेहमीप्रमाणे तिरका गुणाकार करायचा आहे. -1 × -3 -2 × 12. dx = 3 × 1 = 3 -12 × 2 = 24. dx = -21. बघा आता हे कसं सोडवलं ते तिरका गुणाकार केला. 3 × 1 = 3 वजा वजा असल्यामुळे अधिक झालं. 12 × 2 = 24. मोठ्या संख्येत इथलं चिन्ह वजा आहे. 24 मधून 3 गेले 21 राहिले. मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं. आता dy बरोबर काढू. dy बरोबर बघा 12 32 झाले. आता 13 म्हणजे 1 च्या खालचे अंक लिहायचे. a1 a2 आणि c1 c2 किमती ठेवून घेऊया लगेचच. a1 आणि a2 ची किंमत बघा इथं 1 आणि 2 दिलेली आहे. 1 आणि 2. c1 आणि c2 ची किंमत बघा वजा 1 आणि
12 दिलेली आहे, तर ती पण किंमत ठेवू -1 आणि 12. तिरकस गुणाकार करू. dy बरोबर 1 गुणिले 12 वजा 1 गुणिले 2. dy इज इक्वल टू 12 × 12 मायनस 2 × 2. बघा इथं वजा आणि वजा चिन्ह आले, वजा वजा आल्यामुळे बेरीज होईल. dy बरोबर आपल्याला मिळेल 14. 12 आणि 2 14, मोठ्या संख्येचं चिन्ह. हे झालं dx आणि dy ची किंमत. आपल्याला शोधायचं आहे x आणि y. x साठी सूत्र आहे आपल्याकडे dx भागिले d, म्हणजेच बघा x बरोबर dx ची किंमत किती काढली आपण -21 छेद d ची किंमत किती मिळाली आपल्याला -7. हे बघा वजा वजा चिन्ह कॅन्सल झालं आणि x ची किंमत 7 × 1 = 7 × 3 = 21. तुम्ही हे अगदी सुटसुटीत लिहा, जागेच्या अभावी मला ते पुढेच लिहावं लागलेलं आहे. तुम्ही एकाखाली एक लिहून घ्या म्हणजे बरोबर किमती आलेल्या लक्षात येतील. dy y इज इक्वल टू dy अपॉन d मीन्स y इज इक्वल टू dy ची किंमत बघा 14 मिळालेली आहे आपल्याला आणि d ची किंमत आपण -7 शोधलेली आहे. 7 च्या पाड्यामध्ये 14 आहे म्हणजे y इज इक्वल टू 2, पण छेदाल चिन्ह वजा असल्यामुळे इथं हे वजा येईल. अशा प्रकारे x आणि y ची किंमत मिळाली. तुम्ही सुटसुटीत लिहा थोडंसं. x ची किंमत त्याच्या खालच्या स्टेपला लिहायची, y ची त्याच्या खालच्या स्टेपला. जागेच्या अभावी मी तिथेच लिहिलेलं आहे. फायनल आन्सर लिहायला विसरू नका. द सोल्युशन x y = 3 - 2. समीकरणाची उकल बरोबर x y बरोबर 3 आणि -2. अशा प्रकारे आपण चौथं उदाहरण लगेच सुरू करूयात. नेक्स्ट एक्झाम्पल 6x - 4y = -12. 8x - 3y = -2. Write down the equation once again. 6x - 4y is equal to -12. This is our equation number 1. Comparing equation 1 with equation 1 with a1x plus b1y is equal to c1. बघा मग समीकरण 1 ची a1x अधिक b1y बरोबर c1 याच्याशी तुलना केली तर a1 ची किंमत किती मिळते बघा इथे आपल्याला 6 दिलाय हा सहगुणक. त्यानंतर b1 बरोबर -4 आहे. किमती आणि चिन्ह व्यवस्थित लक्षात घ्या. c1 बरोबर -12 दिलेला आहे आपल्याला. त्यानंतर याला चौकोन करून घेऊया. दुसरं समीकरण बघा 8x - 3y is equal to -2. This is our equation number 2. Comparing equation 2 with a2x plus b2y is equal to c2. मराठी माध्यमच्या मुलांसाठी समीकरण 2 ची a2x अधिक b2y बरोबर c2 बरोबर तुलना करून a2 ची किंमत किती मिळते बघा आपल्याला 8 मिळेल. इथे b2 ची किंमत आहे b2 बरोबर -3 आणि c2 आपल्याला -2 अशी किंमत मिळालेली आहे. अशा प्रकारे या पण किमती मिळालेल्या आहेत. चला तर मग d बरोबर उत्तर शोधूया. d साठी सूत्र काय आहे बघा a1 a2 b1 b2 a1 a2 b1 b2. किमती ठेवा याच्यामध्ये. व्हॅल्यू ऑफ a1 a2 6 8, व्हॅल्यू ऑफ b1 b2 -4 -3. देन d इज इक्वल टू चला तर मग तिरका गुणाकार करू. 6 गुणिले -3 वजा 8 गुणिले -4 गुणाकार करूयात. d इज इक्वल टू 6 3 = 18 -18 मायनस 8 4 = 32 -32. बघा आता काय केले आपण इथं 6 गुणिले 3 केले 18 आले. हे वजा चिन्ह सूत्रामधलं आहे. 8 गुणिले 4 केले 32 आले. या 4चं चिन्ह इथं दिले. हे वजा वजा अधिक होणार म्हणजेच कसं बघा 18 अधिक 32. बघा या 18 ला चिन्ह वजा आहे आपल्याकडे. आता दोन्हींची चिन्ह वेगळी झाली. 18चं चिन्ह वजा आणि 32चं चिन्ह अधिक. चिन्ह वेगळे असतील तर वजाबाकी करावी लागेल. d बरोबर 18 आणि 32 ची वजाबाकी करा. d बरोबर आपल्याला 14 ही किंमत मिळून जाईल. d झालं. आता dx आणि dy आपल्याला शोधायचं आहे. dx इज इक्वल टू सूत्र लक्षात ठेवा. सुरुवातीला 12 घेतला आता 32. c1 c2 b1 b2 किमती ठेवूयात. c1 c2 b1 b2. व्हॅल्यू ऑफ c1 c2 इज बघा c1 ची किंमत -12 आणि c2 ची -2 आहे. ही किंमत इथं ठेवून घेऊया. -12 -2. त्यानंतर b1 आणि b2 च्या किमती बघा -4 आणि
-3 आहेत, -4 -3 क्रॉस मल्टिप्लिकेशन सर्वांना वजा चिन्ह आलेले आहे. तिरका गुणाकार कसा करायचा ते बघा. dx इज इक्वल टू -12 इंटू -3 -4 इंटू -2. dx इज इक्वल टू 12 3 जा 36. बघा इथं वजा आणि वजा गुणाकारामध्ये अधिक चिन्ह होईल म्हणून 12 गुणिले 3 36 आले. वजा 4 2 जा 8 इथं पण तसंच 4 आणि 2 दोन्हीकडे वजा चिन्ह असल्यामुळे ते अधिक झालं. dx ची किंमत किती मिळाली बघा आपल्याला. 36 मधून 8 गेले आपल्याला dx ची किंमत 28 मिळालेली आहे. तुम्ही वजाबाकी सेपरेट करून पाहू शकता. चला तर मग dy बरोबर काढू. dy इज इक्वल टू बघा 12 32 झाले. आता 13 म्हणजे 1 आणि 3 म्हणजे एक सूत्र लिहित असताना a1 a2 आणि c1 c2 अशा पद्धतीने लिहायचं आहे. याच्यामध्ये किमती ठेवून घेऊया. a1 6 a2 8. बघा a1 6 आहे, a2 8 दिलाय. c1 आणि c2 -12 -2 -12 आणि -2. चला तर मग तिरकस गुणाकार करूया जेणेकरून पुढचं उत्तर आपल्याला सोपं जाईल. dy बरोबर 6 इंटू -2 -12 इंटू 8. dy इज इक्वल टू 6 2 जा 12 मायनस साइन -12 8 जा 96 साइन ऑफ ग्रेटर नंबर. बघा इथं काय केलं 6 आणि 2 चा गुणाकार केला. वजा चिन्ह एकदा चालू होतं आहे असं देऊन ठेवलं. हे सूत्रातलं वजा चिन्ह 12 8 96 आणि हे 12 चं वजा चिन्ह. पुढे बघा dy बरोबर -12 वजा वजा अधिक 96 म्हणजे या दोन्हींची जर का वजाबाकी केली तर आपल्याला dy ची किंमत मिळेल. dy बरोबर 84 वजाबाकी तुम्ही प्रत्यक्ष करून पाहू शकता. त्यानंतर आपल्याला x आणि y काढायचा आहे. x ची व्हॅल्यू शोधण्यासाठी सूत्र आहे आपल्याकडे dx upon d and for finding the value of y formula is dy upon d. बघा किमती ठेवा उत्तर काढायला सोपं जाईल. dx ची किंमत आपल्याकडे मिळाली होती 28 आणि d ची किंमत किती मिळाली 14. 28 भागिले 14 म्हणजे x बरोबर 14 दोन्ही 28 आणि y बरोबर dy ची किंमत 84 आणि x d ची किंमत 14. y बरोबर 14 गुणिले 6 84 म्हणजे y ची किंमत आपल्याला 6 मिळाली. द सोल्युशन इज x y 2 6 म्हणजे उकल समीकरणाची x y बरोबर 2 आणि 6. यानंतर लगेचच 5 नंबरचं गणित आपण पाहूया. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 5. 4m plus 6n is equal to 54. 3m plus 2n is equal to 20. बघा अशा प्रकारे दोन समीकरण आपल्याला दिलेली आहेत. समीकरण 1 पहिल्यांदा लिहून घेऊ. राइट डाउन द इक्वेशन 1. 4m plus 6n is equal to 54. This is our equation number 1. बघा समीकरण 1 लिहून घेतलं. मग सारखं सेम आता कंपेअरिंग इक्वेशन 1 with a1x plus b1y is equal to c1. बघा a1x अधिक b1y बरोबर c1 या समीकरणाशी समीकरण 1 ची तुलना करू. a1 ची किंमत मिळाली आपल्याला a1 बरोबर 4 b1 बरोबर 6 आणि c1 बरोबर आपल्याला 54 ही किंमत मिळालेली आहे. अशा प्रकारे a1 b1 आणि c1 च्या किमती आपल्याला मिळाल्या. यानंतर बघा समीकरण नंबर 2 लिहून घेऊया. 3m अधिक 2n बरोबर 28. समीकरण नंबर 2. पुढे बघा आपल्याला काय करायचं आहे कंपेअरिंग इक्वेशन 2 विथ बघा समीकरण 2 ची तुलना कुणाबरोबर करायची a2x plus b2y is equal to c2. मराठी माध्यमची मुलं समीकरण 2 ची तुलना a2x अधिक b2y बरोबर c2 याच्याशी करू. a2 ची किंमत आपल्याला मिळाली 3. त्यानंतर इथं b2 ची किंमत आहे b2 बरोबर 2 आणि c2 बरोबर 28 अशी किंमत मिळाली. बघा काही वेळा तुम्हाला असं सांगितलं जाईल की दिलेलं समीकरण जे आहे c1 ची किंमत 54 आहे c2 ची 28 आहे. याला सोपं रूप देऊन सुद्धा सोडवता येईल. 2 ने भागाकार केला तर हे आपल्याला सोपं रूप देता येईल. सोपं रूप दिलं तरी चालेल नाहीतर आहे या पद्धतीने एकच लक्षात ठेवा तुम्हाला समजायला सोपं जाईल. बघा d बरोबर d इज इक्वल टू फॉर्म्युला आपल्याकडे 12 म्हणजे a1 a2
B1 B2 असा फॉर्म्युला आहे. किमती लिहून घ्या. A1 ची किंमत 4 आहे, A2 ची 3 आहे. 4 आणि 3 लिहून घेतलं. B1 B2 बघा 6 आणि 2 आहे, 6 आणि 2 आहे. वजा चिन्ह वगैरे काही आलेलं नाही. सोडवायला हे तुम्हाला सोपं जाईल. तिरका गुणाकार करा. 4 गुणिले 2 वजा या दोन्हीचा तिरका गुणाकार करा. 3 गुणिले 6 बघा मग D बरोबर काय मिळते 4 2 जा 8, 4 2 8 वजा 3 6 जा 18 म्हणजे 18 मिळाले. बरोबर. D बरोबर चिन्ह वेगवेगळे आहेत. 8 ला अधिक चिन्ह आले, 18 ला वजा चिन्ह आले. वजाबाकी करा. 18 मधून 8 गेले, 10 राहिले, चिन्ह मात्र मोठ्या संख्येचे. D -10. अशा प्रकारे dx आणि dy सुद्धा आपल्याला शोधायचं आहे. चला तर मग dx चं सूत्र आपण लिहून घेऊया. इथे सांगितलेलंच आहे C1 C2 B1 B2. बघा मग पुढे C1 आणि C2 च्या किमती ठेवायच्या. 54 28 ही किंमत दिलेली आहे. 54 आणि 28. तर B1 आणि B2 ची किंमत 6 आणि 2 आहे. 6 आणि 2 दिलेली आहे. तिरका गुणाकार करू, आपल्याला उत्तर याचं लगेचच मिळेल. dx बरोबर तिरका गुणाकार बघा 54 गुणिले 2 54 × 2 मायनस 28 × 6. बघा या दोन्हींचा पण आपण तिरका गुणाकार करतोय. 54 गुणिले 2 आणि 28 गुणिले 6. अशा प्रकारे dx बरोबर 54 चा आणि 2 चा गुणाकार करून बघा 108 येईल. वजा 28 गुणिले 6 168. तुम्ही गुणाकार करून बघू शकता, तुम्हाला ते उत्तर लगेचच समजेल. dx चिन्ह वेगळे आहेत, वजाबाकी करा. 168 मधून 108 गेले, आपल्याला 60 मिळतील. पण मोठी संख्या 168 म्हणून मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायला विसरू नका. यानंतर आपण dy ची किंमत काढून घेऊ. dy म्हणजे बघा सूत्र झालं 12 32. आता 13 म्हणजे 1 आणि 3 A1 A2 आणि C1 C2. किमती ठेवून घ्या. A1 A2 च्या A1 A2 दिलाय 4 3 4 आणि 3 दिलेले आहे. तर C1 C2 दिलाय 54 आणि 28. अशा प्रकारे किमती दिलेल्या आहेत. पुन्हा एकदा सांगते, हे काम कसं करायचं. A1 A2 A1 B1 C1 A2 B2 C2 1 2 3 अंक लिहून घ्या. D चं सूत्र लिहा, dx चं सूत्र लिहा. अशा प्रकारे आता आपण तिरका गुणाकार करतोय. dy बरोबर 4 गुणिले 28 वजा बघा मग पुढचा अंक आहे 54 गुणिले 3. अगोदर 3 लिहिला, परत 54 लिहिला तरी पण चालेल. dy = 24 × 8 112 112 मायनस बघा 54 × 3 162. तुम्ही गुणाकार कन्फर्म करू शकता. dy बरोबर या दोन्हींची वजाबाकी होणार. चिन्ह याला अधिक आहे, याला वजा आहे. बघा वजाबाकी केल्यानंतर 50 - 50. साइन ऑफ ग्रेटर नंबर इज मायनस, सो dy = -50. देन x = dx upon d and y = dy upon d. Value of dx is we get -60 and value of t is -10. Minus minus get cancel. X = 6 and value of y value of dy -50, value of d -10. So we get y = 5. Minus minus get cancel. अशा प्रकारे x आणि y च्या किमती आपल्याला मिळालेल्या आहेत. पूर्ण वाक्यामध्ये लिहा, सुटसुटीत लिहा. यानंतर आपण शेवटचं उदाहरण म्हणजे 6 नंबरचं गणित लगेचच पाहू. बघा गणित नंबर 6 दिलेली इक्वेशन आहे 2x + 3y = 2. x - y/2 = 1/2. बघा पहिला आहे असं समीकरण लिहून घेऊ. 2x + 3y = 2. This is our equation number 1. Then comparing equation 1 with a1x plus b1y = c1. बघा a1x अधिक b1y बरोबर c1 याच्याशी समीकरण 1 ची तुलना केली. a1 बरोबर 2 b1 3 मिळाला आणि c1 आपल्याला 2 मिळाला. सहगुणक लिहून घेतले. याच्यानंतर समीकरण नंबर 2 बघा. इक्वेशन नंबर 2 x - y/2 = 1/2. दिस इज आवर इक्वेशन नंबर 2. हे आपले समीकरण 2 आहे. घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. 1/2 येतो इथं. अंश आणि छेद आला की घाबरल्यासारखे होतात मुलं. आणि 1/2 अशी किंमत घ्यायची नाही. आधी याला सोपं रूप देऊन घेऊ. ते कसं इथं पण छेदाला 2 आले 2 आले. तिरका गुणाकार करू, हा छेदाचा 2 निघून जाईल. बघा मग
2 into x minus 2 into y upon 2 is equal to 2 into 1 upon 2. Then we get 2 into x 2x minus 2 and 2 get cancelled. So y is equal to 2 and 2 cancel. We get 1. This is our equation. Then this is equation number 3. Comparing equation 3. बघा आता समीकरण 3 मिळाले म्हणून आपण समीकरण 3 ची तुलना करू असं लिहितोय with a2x plus b2y is equal to c2. म्हणजे a2x b2y आणि c2 बरोबरच तुलना करतोय कारण आपल्याला a2 b2 आणि c2 च्याच किमती मिळवायच्या आहेत. त्यानंतर इथं बघा a2 बरोबर 2 मिळाला आपल्याला, b2 बरोबर -1 मिळाला आणि c2 बरोबर 1 ही किंमत मिळाली. अशा प्रकारे याला चौकोन करून घेऊ. आता किमती मिळालेल्या आहेत आपल्याला. आता d dx आणि dy ची किमती शोधायच्या आहेत. d बरोबर आपलं सूत्र आहे 12 म्हणजे a1 a2 आणि b1 b2 अशा प्रकारे. चला तर मग किमती ठेवूया. a1 a2 बघा किती आहे 2 आणि 2 आणि b1 b2 3 वजा 1 आहे. 2 2 3 आणि वजा 1 क्रॉस मल्टिप्लाय d is equal to 2 into -1 minus 3 into 2. Then we get d is equal to 2 1 2 minus 2 minus 3 2 6 means d is equal to -8. Then for finding value of dx we write the formula dx is equal to c1 c2 c1 c2 b1 b2. Value of c1 c2 c1 2 c2 1 2 1. Then value of b1 b2 3 and -1 3 and -1. Then dx is equal to 2 into -1 minus 3 into 1. Then we get dx is equal to -2 minus 3 1 3 means dx is equal to -5. In this way we get value of d and dx. d आणि dx ची किंमत मिळाली. आता लगेच dy ची किंमत आपण काढून घेऊया. For finding the value of dy our formula is a1 a2 and c1 c2. बघा आता a1 a2 आणि c1 c2 हे आपलं सूत्र आहे. a1 a2 च्या किमती आपल्याला 2 2 दिलेल्या आहेत. c1 आणि c2 ची किंमत 2 आणि 1 अशा प्रकारे दिलेली होती. यानंतर तिरका गुणाकार करून उत्तर dy चे मिळेल. dy is equal to 2 into 1 minus बघा असा तिरका गुणाकार करतोय 2 into 2. So we get dy is equal to 2 1 2 minus 2 2 4 means dy is equal to बघा 4 ला चिन्ह वेगळं आहे 2 ला वेगळं आहे वजाबाकी होईल. 4 मधून 2 गेले 2 चिन्ह मात्र मोठ्या संख्येचं. dy is equal to -2. त्यानंतर आपल्याला x आणि y शोधायचा असतो. dx upon d आणि y शोधण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे y is equal to dy upon d. Then x is equal to value of dx. dx ची किंमत आपल्याला किती मिळाली -5 आणि d ची -8 आहे. -5 छेद -8. बघा आता इथं भागच जात नाही. आहे असं ठेवा. पॉइंट मध्ये काढण्याची आवश्यकता नाही. बघा मग वजाला वजा चिन्ह तेवढं निघून गेलं. x ची किंमत 5/8 मिळाली. अशाच पद्धतीने y बरोबर सोडू. y बरोबर dy छेद d. dy किती मिळाले -2 आणि d किती आहे -8. इथे मात्र भाग जातोय. वजाला वजा चिन्ह निघून गेले. इथं भाग जातोय 2 1 2 2 4 8 2 1 2 आणि 2 4 8. अशा प्रकारे y ची पण किंमत आपल्याला मिळालेली आहे. द सोल्युशन इज xy 5/8 1/4 म्हणजे उकल समीकरणाची 5/8 आणि 1/4 मिळाली. अशा प्रकारे प्रॅक्टिस सेट 1.3 आपला इथे संपलेला आहे. अशा प्रकारे लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स म्हणजे 2 चलातील रेषीय समीकरणे यामधील प्रॅक्टिस सेट सराव संच 1.3 आपला इथंच पूर्ण झालेला आहे. जे विद्यार्थी पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉन देखील प्रेस करायला विसरू नका म्हणजे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि तुमच्या अभ्यासाला आमचं सहकार्य होईल. असंच आमचं चॅनल पाहत राहा जेणेकरून आम्हाला सुद्धा पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी तुमच्यामुळे तुमच्या सहकार्यामुळे प्रोत्साहन मिळत राहील. तुम्हाला पुढच्या अभ्यासासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.